आणि त्यांना कुठलंही लाईफ जॅकेट दिलं जात नाही। आज ह्या मोठमोठ्या समुद्रासारख्या जर आतमध्ये जर जात असतील तर ह्या पर्यटकांची सुरक्षा कुठे? ऐरणीवरती आले ना की ह्या बोटींमध्ये बसल्यानंतर ना जसं की बकरी गाड्यामध्ये भरतात किंवा कांद्याच्या गोण्या भरतात, जशी जागा असेल तसं भरलं जातं। बघा तुम्ही प्रत्येकाने अनुभवलंय। पर्यटन क्षेत्रांना फिरवण्यासाठी नेतात, त्यांना काय वेट कॅपॅसिटी नाहीये का? सर्वसामान्य जनतेचा असा वारंवार बळी जातो। नेव्हीचं आणि प्रायव्हेट क्षेत्राचं तिथे एकमेकांशी कॉन्टॅक्ट पाहिजे ना की आम्ही तिथे प्रशिक्षण घेत असताना कुठलंही जहाज तुमचं प्रायव्हेट तिथं येता कामा नये। राम राम मायबाप हो, शिवनेत्र भैरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आणि आज आपला विषय असा आहे की मुंबईमध्ये गेटवे ऑफ इंडियाला समुद्रामध्ये प्रायव्हेट बोट आणि गव्हर्नमेंटची बोट, नौदलाची बोट, ह्या दोन्ही बोटींची धडक होऊन याच्यामध्ये 14 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो। परंतु याच्यामध्ये ह्या बोट मालकाचं या पर्यटकांवरती लक्ष आहे का? किंवा या पैसा कमवण्यासाठी आपला मनमर्जी कारभार चाललाय का? तुम्ही आज प्रत्येक जणांनी अनुभवलं असेल, गेटवे ऑफ इंडियाला कोणी गेलं नाही असं नाही, किंवा त्या जहाजांमध्ये बोटींमध्ये बसलं नाही असं। प्रत्येकाने कमेंट करून सांगा की ह्या बोटींमध्ये बसल्यानंतर ना जसं की बकरी गाड्यामध्ये भरतात किंवा कांद्याच्या गोण्या भरतात, जशी जागा असेल तसं भरलं जातं। बघा तुम्ही प्रत्येकाने अनुभवलंय, हे कमेंटमध्ये प्रत्येकाने सांगणं गरजेचं आहे। आणि आज जर तुम्ही सांगणार नाही तर या गोष्टीला आवाज कुठे उठणार, त्याच्यासाठी प्रत्येकाने कमेंट करून सांगा। जशी जशी जागा असेल ना, अरे आने दो जगह है और है, अरे अंदर चलो भाई लोग अंदर चलो, जगह है। म्हणजे त्या बोटीमध्ये जशी जशी जागा होईल, जसे जसे जागा करतील तशी जागा केली जाते आणि भरलं जातं। मग जर हे गाडी भरल्यासारखं किंवा कांद्याच्या गोण्या भरल्यासारखं जर हे बोट मालक जर करणार असतील आणि त्यांना कुठलंही लाईफ जॅकेट दिलं जात नाही, आज ह्या मोठमोठ्या समुद्रासारख्या जर आतमध्ये जर जात असतील तर ह्या पर्यटकांची सुरक्षा कुठे? ऐरणीवरती आले ना। मग इथे स्थानिक प्रशासनाचं सुद्धा लक्ष आहे का या बोट मालकांवरती? तर शून्य। जर बोट मालकांवरती जर यांचं लक्ष असतं स्थानिक प्रशासनाचं तर हा अपघात घडला नसता किंवा याच्यामध्ये मृत्यूची संख्या तरी कमी घडली असती, हे तुम्ही लक्षात घ्या। आज प्रत्येकाने तुम्ही अनुभवलं असेल की ही लोक जहाज कलंडली जाते, एका साईडला जाते, त्या टायमाला हे बोट चालक आतमधले जे मोटरमन असतात किंवा जे आतमध्ये जे हँडल करणारे पर्यटकांना असतात ते लोक सांगतात अरे भाई इस साईड जाओ, उस साईड जाओ। आणि काही लोक वरती बोटीच्या वरती बसण्याचे वेगळे पैसे घेतात, आकारले जातात। मग 150 रुपये असेल तर तिथे 300 रुपये घेतात। ऊपर बैठना है ना तो आ जाओ, 50 रुपये दे, 150 रुपये, 150 रुपये दो, 200 रुपये दो, असं करून ह्या बोटीच्या वरती सुद्धा बसायचे वेगळे पैसे आकारले जातात। मग ह्या जहाजाची कॅपॅसिटी काय आहे का नाही? 200, 150, 50 काय कॅपॅसिटी आहे का नाही? तुम्ही जर हे जहाज मालक जर मनमर्जीने जर कारभार करणार असतील, पैसा कमवण्यासाठी सर्वसामान्य जनतेची किंवा पर्यटकांचा जर बळी घेणार असतील, आज कितीतरी कुटुंब उद्ध्वस्त झाली यांच्यामुळे आणि कितीतरी इथून पुढे सुद्धा होतील। याच्यावरती स्थानिक प्रशासन वेळोवेळी एखादा अपघात घडल्यानंतर जर डोळे यांचे जर उघडणार असतील तर प्रशासनाला नुसता अपघात व्हायची जर वाट बघत असेल तर मग आपण यांना निवडून देऊन काय फायदा केला? आपण यांना निवडून द्यायचं आणि यांनी गुंडगर्दींना पाठराखण करायची, यांना गुंडगर्दींना यांनी बॉडीगार्ड द्यायचे। मग हे जर करणार असतील सर्वसामान्य किंवा या पर्यटकांना जर बळी चढवणार असतील, बरं हे काय फक्त बोटवरतीच इथंच नव्हे, मुंबईमध्ये असंख्य ठिकाणी बोट चालक जो बोटीचा धंदा आहे तिथे प्रत्येक ठिकाणी स्थानिक प्रशासनाचं लक्ष पाहिजे। तहसीलदार असतील, नगरसेवक असतील, महापौर असतील आणि जिल्हा परिषद असेल, असंख्य ठिकाणी हे प्रशासन तिथे लक्ष दिलं पाहिजे। यांनी लक्ष नसतं अजिबात। हे एकदा का खुर्चीवर बसले ना ह्यांना सर्वसामान्य जनता दिसत नाही, पायाखाली चिरडली जाते आणि मग ह्याच्यातून सर्वसामान्य जनतेचा असा वारंवार बळी जातो। असंख्य ठिकाणी प्रत्येक ठिकाणी घटना घडल्या, घटनेनंतर ना हे प्रशासन 5-5 लाख रुपये, 3-3 लाख रुपये देते। याला कुठलंही महत्त्व नाहीये। पैसा दिला म्हणजे हे सर्व मिटतंय असं नाही। तुम्हाला ज्या टायमाला निवडून देतो तर तुम्ही जनतेची सेवेसाठी, अपघातासाठी नाही वाट बघण्यासाठी। तर हा बोट मालक कुठला एकच नाही तर हे बोट मालक ज्या टायमाला हे धंदा करतात तिथे वडून खेचून नेतात, जबरदस्ती बसवतात, पर्यटक ओरडतात। तुम्ही अनुभवलं असाल प्रत्येक पर्यटकांनी की हे लोक जबरदस्ती बसवतात, पर्यटक विरोध करतात, अरे भर गए है भाई बंद करो, हम डूब जाएंगे अंदर जाके। तरी हे बोट मालक, जहाज मालक हे आतमध्ये जबरदस्ती भरले जातात। आज मोठमोठ्या ज्या शिपिंग लाईनच्या ज्या आहेत जहाज, त्यांच्यामध्ये
एक लिमिट असतं, त्या लिमिटमध्येच ते कंटेनर किंवा ते लोड भरला जातो। मग हे जे व्यापारी जे पर्यटन क्षेत्रांना फिरवण्यासाठी नेतात त्यांना काय वेट कॅपॅसिटी नाही आहे का? मग हा कुठला गव्हर्नमेंटचा कायदा जर पायाखाली जर चिरडणार असतील तर मग तुम्ही वारंवार सर्वसामान्य जर एखादी घटना जर किंवा चुकी केली तर त्याला तुम्ही अनेक कलम लादले जातात। मग ह्या गोष्टींवरती तुम्ही कलम लादू शकत नाही का? आज ती बोटीचं नियंत्रण सुटलं, ती प्रशिक्षण घेत होती, मग त्या लोकांचं आणि प्रायव्हेट क्षेत्राचं म्हणजे नेव्हीचं आणि प्रायव्हेट क्षेत्राचं तिथे एकमेकांशी कॉन्टॅक्ट पाहिजे ना, की आम्ही तिथे प्रशिक्षण घेत असताना कुठलंही जहाज तुमचं प्रायव्हेट तिथं येता कामा नये किंवा हे एकमेकांशी कॉन्टॅक्ट पाहिजे। तर हे कुठलंही होत नाही। तुम्ही अनुभवत असताल, जर ते होत असतं तर हा अपघात घडला नसता। प्रशिक्षण निसटणार, नवीन ड्रायव्हर असतात किंवा नवीन प्रशिक्षण द्यावंच लागतं हे कारण की समुद्र किनाऱ्यावरती नौदलाला प्रशिक्षण घ्यावंच लागतं। त्याच्यासाठी हे एकमेकांसोबत हे दादागिरी करत असतील। तुम्हाला सांगतो अनेक ठिकाणी दादागिरी चालले। बस आज तुम्हाला सांगतो वडाप सुद्धा गाड्या, या वडापमध्ये सुद्धा जबरदस्ती बकऱ्यासारखी भरले जातात प्रवासी आणि घटना घडल्यानंतर ना ह्याच्यावरती प्रशासन जागं होतं। तर प्रत्येकाने कमेंटमध्ये सांगा मायबाप हो, की अनेक ठिकाणी जे अनागोंदी कारभार जो प्रायव्हेट क्षेत्राचा चाललाय ना तो याच्यामध्ये कमेंटमध्ये सांगा, आपल्याला त्याच्यावरती आवाज उठवता येईल आणि आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून गव्हर्नमेंटला जागं करता येईल। आणि काय चुकलं असेल तर माफ करा, परंतु मायबाप हे आवाज उठवणं हे प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे आणि ह्याच्याकडे प्रत्येक प्रशासनाने स्थानिक प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे। त्याच्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा आणि शिवनेत्र भैरजी यूट्यूब चॅनलवर जर आपण पहिल्यांदाच असाल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा। जय जवान जय किसान।